हॅलो गुड इव्हनिंग टू एव्हरीवन. दिस इज आकाश शेलमुले. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे लर्न नेक्स्ट नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर. ओके मित्रांनो, इथे आज आपण DMER विषयी एक भरपूर मोठी अपडेट आलेली आहे 24 मार्च आजच्या दिवशी. ओके, जे एक लेटर गेलं होतं, ऑलरेडी आपण एक व्हिडिओ बनवला होता की जसं हा जे राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी संघ यांनी एक ॲप्लिकेशन दिलं होतं DMERला की जे 900 पदं आहेत. ओके, याच्यामध्ये विषय आहे वैद्यकीय शिक्षण संशोधन विभाग मुंबईद्वारे घेतलेली कॉट 2023 भरती प्रक्रियेतील सर्व रिक्त जागेवर पात्र उमेदवारांना नवीन शासकीय रुग्णालयातील रिक्त पदे परिसेविका पदावर पदोन्नती दिल्याने रिक्त झालेली 900 पदे याच भरती प्रक्रियेतील प्रतीक्षा यादीतून तात्काळ भरण्यात यावी, असं निवेदन हे जे संघटना आहे राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी संघ यांनी DMERला केलं होतं. ओके, त्याला आता कुणाला मग DMERने एक पत्र लिहिलं होतं आयुक्तांना, वैद्यकीय शिक्षण व संशोधनांना, की बा याच्यावर तुमचं उत्तर द्या. तर आता वैद्यकीय जे आयुक्त आहेत, ओके 2 मिनिट सॉरी DMERला विनंती केली होती ह्या संघटनेनी. तर मग DMERनी काय केलं, हे पत्र लिहिलं होतं आपल्या सचिवांना, सेक्रेटरी जे DMERचे जे सेक्रेटरी आहेत त्यांना पत्र लिहिलं होतं. ओके, आता सेक्रेटरी जे साहेब आहेत त्यांचं रिप्लाय काय आलेलं आहे बघा, आयुक्त वैद्यकीय शिक्षण संशोधन मुंबईला, की विषय असा होता की राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी संघटना यांनी निवेदन केलं होतं की 900 जे पदं आहेत जे रिक्त झालेली, जे कॉट 2023मध्ये जी परीक्षा घेण्यात आली होती, ओके, त्याच याच्यातून जे प्रतीक्षा यादीतील जे उमेदवार आहे यांच्याकडून भरण्यात यावं. बट त्यावर आता यांचं काय दिलेलं आहे बघा, हे संदर्भ पण दिलं आहे, जे परिपत्रक जे मागं निघालं होतं ते मी तुम्हाला माझ्या चॅनलवर भेटूनच जाणार. ओके, काय लिहिलेलं आहे की दिनांक 25/2/2025 रोजीच्या निवेदनान्वये वैद्यकीय शिक्षण संशोधन विभाग मुंबई घेतलेली कॉट 2023 भरती प्रक्रियेतील सर्व रिक्त जागेवर पात्र उमेदवारांना नवीन शासकीय रुग्णालयातील रिक्त पदे व परिसेविका पदावर पदोन्नती दिल्याने रिक्त झालेली 900 पदे याच भरती प्रक्रियेतील प्रतीक्षा यादीतून उमेदवारांना तत्काळ भरण्यात यावी, असं माननीय मंत्री वैद्यकीय शिक्षण यांना विनंती केली होती. अशाच अनुषंगाने संदर्भहीन पत्रान्वये अहवाल शासनास प्राप्त झालेला आहे. ओके, म्हणजे DMERने सेक्रेटरी किंवा जे मंत्री साहेब होते वैद्यकीय शिक्षण यांना पत्र दिलं होतं. तर त्याच्यावर आता जे सेक्रेटरी ऑफिसकडून DMER सेक्रेटरी ऑफिसकडून जे आयुक्त आहे DMERचे त्यांना रिप्लाय काय आला बघा, की सदर हे प्रकरणी सामान्य प्रशासन विभागाचे अभिप्राय घेतल्याने असून याबाबत सामान्य प्रशासन विभागाने खालीलप्रमाणे अभिप्राय कायम ठेवलेला आहे. मग त्यांनी काय केलेलं आहे की जनरल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जे ब्रँच असतं की जे सामान्य प्रशासन विभागाने, कारण कुठल्याही एक्झाम्स असो महाराष्ट्रातल्या त्या सामान्य प्रशासन विभागाच्या नियमावलीनुसार होतात. ओके, तर यांनीसुद्धा जे मंत्री साहेब आणि सेक्रेटरी साहेबांनी सामान्य प्रशासन विभागांना विचारपूस केली. मग त्याच्यावर त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा, सामान्य प्रशासन विभागानं जितक्या पदाकरिता जाहिरात देण्यात आली आहे त्या पदसंख्येच्या बाहेर जाऊन पदे भरणे भारतीय संविधानाच्या कलम 14-16(1) अन्वये बहाल करण्यात आलेला संविधानिक हक्क डावलणारे ठरते. म्हणजे त्यामुळे अधिसूचित रिक्त पदाच्या मर्यादेबाहेर पदे भरणे अनुदेय ठरत नाही. ओके, ही बाब माननीय सर्वोच्च न्यायालयाने राखीवरे विरुद्ध उच्च न्यायालय दिल्ली या प्रकरणात अधोरेखित केलेली आहे. ओके, तरी प्रस्तुत प्रकरणी सामान्य प्रशासन विभागाने दिलेला अभिप्राय उचित कार्यवाही करावी ही विनंती. तर याच्यात सरळ जनरल सामान्य प्रशासन विभागाने सरळ म्हटलेलं आहे की बघा, याच्यावर कक्ष अधिकारी यांची सही पण आहे की जे वेटिंगला जे 900 पदं आहे ते आम्ही ह्या लिस्टमधून नाही भरू शकत. ओके, तसं समजू शकता तुम्ही, जे नवीन जे रिक्रुटमेंट येणार आहे 2025ची DMERची, ओके, त्याद्वारेच हे 900 पदं भरल्या जातील. म्हणजे असं आहे की जे वेटिंग म्हणजे जे खाली झालेले पद आहे पदोन्नती झाल्यामुळं किंवा ट्रान्सफर झाल्यामुळं ते 900 पदं, आणि उर्वरित पुढचे जे पदं आहेत जवळपास मी तुम्हाला सांगितले 125x10 ठिकाण 10 मेडिकल कॉलेजेस, ओके, 1200, आणि बाकी पदोन्नती अजून झालेली, तर जवळपास 2000 ते 2500 वॅकन्सी DMERमध्ये जे स्टाफ नर्स हे पद आहे याच्यासाठी डेफिनेटली येतील. ओके, सगळ्यांना माहिती आहे की DMERमध्ये सध्या आता
RR जे चेंज आहे RRवर काम करणं चालू आहे. ओके, सो RR एकदा कंप्लीट झाले की डेफिनेटली नोटिफिकेशन किंवा ॲडव्हर्टाइजमेंट येईल. ओके, वाट बघा ॲडव्हर्टाइजमेंटची, अभ्यास करा, अभ्यास सोडू नका, कन्सिस्टंट राहा. फक्त एक्झाम आल्यावर अभ्यास करतो म्हटलं तर तुमचं भविष्य चांगलं होणार नाही. ओके, तर अभ्यास करा, डेफिनेटली परीक्षा येईल, ह्याच वर्षी येईल, थोडा वेळ लागेल, वाट बघा. ओके, आणि संधीचं सोनं करा. थँक्यू. लवकरच भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, धन्यवाद.